नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घड्याळाची दिशा तुमची दशा बदलू शकते या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, दुबई पासून देशामध्ये दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर, महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आज आपला विषयच आहे घड्याळाची दिशा तुमची दशा बदलू शकते. म्हणूनच विचार असं वाटतं की घड्याळ घरामध्ये कोणत्या दिशेला नेमकं असलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण की काल सगळ्यात महत्वाचा आहे. आपण म्हणतात वर्तमानकालिक स्थिती ते तुमची परमानेंट नाहीये. तसंच जे घडी हा तुमचा काल ठरवताय. घरात सगळ्यात चांगली दिशा जी आहे ते पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला घडी लावली पाहिजे. पूर्व दिशेला जर तुम्ही घडी लावली आणि उत्तर दिशेला जर घडी लावली तर घरात जे ऊर्जाचा संचार आहे तो खूप पॉझिटिव्ह असतो. आणि उत्तर दिशा हा लक्ष्मीची दिशा आहे, हा कुबेर भगवानची दिशा आहे. म्हणजे उत्तर दिशेला घडी लावणं हा एक आर्थिक उन्नतीचा प्रथम स्टेप. आणि एक लक्षात घ्या की आपण याच्या विपरीत दिशेला जर घडी लावली तर निश्चितपणे घरात नकारात्मक ऊर्जाचा संचार असतो. तर कधीच असं करायचं नाही. दुसरं, जेव्हा आपण घडी घरात लावतो तर घरात घडी लावताना एक लक्ष द्या की कधीच आपण जिथं झोपतो ना तिथं एकदम डोक्याच्या वर घडी नाही पाहिजे, नाहीतर तुम्हाला त्रास होणार. त्रास म्हणजे काय? स्वास्थ्य म्हणजे आरोग्याबद्दल निश्चितपणे तुम्हाला त्रास होणार. म्हणून दिशा चुकली नाही पाहिजे. जर घडीची दिशा तुम्ही बदलली आणि तुम्ही एकदम व्यवस्थित दिशेला जर घडी लावली तर निश्चितपणे तुमची दशा बदलणार. निश्चितच. आणि जेव्हा सण समारंभ येत असतात किंवा एखाद्याचा बर्थडे असतो किंवा आणखी काही महत्त्वाचे कार्यक्रम असतात तेव्हा आपण गिफ्ट देत असतो. अशा वेळी घड्याळ गिफ्ट दिलं गेलं तर ते चांगलं असतं का? दिलं गेलं पाहिजे का? हा निर्भर करतोय की तो किती जवळचा माणूस आहे. जर आपण कोणी घरचा माणूस म्हणजे आपला कुटुंबातलं कोणी माणूस आहे आणि त्यांना जर तुम्ही गिफ्ट करताय तर एकदम बरोबर तुम्ही करू शकता. पण जर बाहेरचं कोणी आणि कोणी असं तुमचा मित्र किंवा काही जवळचा माणूस नाहीये तर त्या लोकांना थोडासा आपल्याला असं नाही केलं पाहिजे. म्हणजे गिफ्ट त्यांना द्या पण घडी गिफ्ट करू नका. घडी फक्त जे जवळचे लोक आहेत फक्त त्यांना तुम्ही गिफ्ट करा. हा, एक सांगतो मी तुम्हाला, जर कोणी उपहार तुम्हाला दिला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात तुमच्या जे भवितव्य जे आहेत ते खूप चांगलं होणार. आणि आयुष्यात तुमचा हा एक आर्थिक आणि उन्नतीचा एक कारक आहे. तर तुम्ही गिफ्ट घेऊ शकतात. म्हणजे घडी जर तुम्हाला घ्यायच्या, पण जर द्यायच्या तर खूप जवळच्या माणसाला द्या आणि जे कुटुंबातले जे लोक आहेत त्यांना तुम्ही घडी गिफ्ट करू शकता. आपण मगाशी बघितलं की घरामध्ये कोणत्या दिशेला असायला हवं घड्याळ. माणसाचा बराचसा वेळ आजकाल कार्यालयात म्हणजेच ऑफिसमध्ये जात असतो आणि ऑफिसमधलं जे वातावरण असतं त्याचाही त्याच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो. मग अशा वेळेला कार्यालयामध्ये जे घड्याळ असतं ते नेमकं कोणत्या दिशेला असलं पाहिजे? हो, एकदम खूप चांगला प्रश्न तुमचा. कार्यालयामध्ये आपण जातो म्हणजे काम करायला जातो आपण आणि तिथे सगळे आर्थिक व्यवहार असतात. आणि आर्थिक व्यवहारासाठी उत्तर दिशा हा सगळ्यात चांगली दिशा आहे. तर तुम्ही काय करा, उत्तर दिशेला तुम्ही घडी लावा. पण एक दोन विषयावर लक्ष दिला पाहिजे. आपण काय करतो की जस्ट गेटच्या वरती खूप काही कार्यालयामध्ये मी बघितलंय, ते काय करतं, जसा तुमची टेबल म्हणजे तुमची खुर्ची आहे आणि समोर एकदम गेट आहे
आणि गेटच्या वरती ते घडी लावताय, ते एकदम बरोबर नाहीये. गेटच्या वरती घडी लावू नका, म्हणजे थोडासा तुम्हाला गॅप ठेवायचा. आणि खूप काही लोक काय करताय की ते जस्ट जिथं ते बसले जस्ट वरती घडी लावतात, तो पण बरोबर नाहीये. म्हणजे असं केलं ना तर निश्चितपणे एक नकारात्मक ऊर्जा, कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप ताणतणाव होतं, पण त्याचं कारण कधी आपल्याला कळत नसतं की कारण काय याचं. आणि आपण बघतोय की आज हे प्रॉब्लेम झाली, उद्या ते प्रॉब्लेम झाली, आणि मग आपण देवाला दोष देतो, आपण खूप काही लोकांना दोष देतो, आपण असं करतो तसं करतो, पण आपल्याला हे कारण कळत नाही. तर कधी कधी हा पण एक कारण असू शकतो की जर तुमच्या घरी किंवा कार्यालयामध्ये घडी तुम्ही व्यवस्थित नाही लावलेली आहे, तर निश्चितपणे त्याची नकारात्मक ऊर्जा, त्याची नेगेटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या मनावर परिणाम होणार, तुमच्या आरोग्य, तुमच्या शरीरावर परिणाम होणार, आणि तुमचे जे आर्थिक जे काही व्यवहार आहेत ते पण थांबून जात आहे. म्हणून थोडंसं याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आजकाल खूप काही लोक काय करतायत, ते घडी लावताना ते घडी पण खूप फॅन्टॅस्टिक आजकाल घडी भेटते, तर त्याच्यामध्ये खूप काही असे प्रतिबिंब असतात, ते प्रतिबिंब पर नाही पाहिजे. म्हणजे कार्यालयामध्ये अशी घडी लावणं हे चांगलं नाहीये. तर तुम्ही काय करा, जे सिंपल घडी, जेवढे सिंपल घडी लावली तेवढं चांगलं आहे. आणि हे जे दिशा मी सांगेल ते उत्तर दिशा सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात चांगली दिशा आहे, ते उत्तर दिशेला लावली पाहिजे. निश्चितच जसं तुम्ही म्हणालात की फार सिंपल असलं पाहिजे घड्याळ, त्याच्यावरती काही डिझाईन्स वगैरे जास्त नसलं पाहिजे. डिझाईन ठीक आहे, पण काय असतं, ते जे आपलं काचीचे जे प्रतिबिंब वगैरे असतात आणि त्या प्रतिबिंबमध्ये जे घडीच्या परत ते आपल्याला दिसतंय ते बरोबर नाहीये. ते लावणं थोडासा हे. तुम्ही काय करा, डिझायनिंग घ्या, सिंपल घडी घ्या, ते चांगली आहे, पण प्रतिबिंब त्याच्यात दिसला नाही पाहिजे, फक्त तेवढा लक्ष घ्या. अच्छा. खरं तर मला अजून काही प्रश्न विचारायचे आहे, मात्र आपल्या प्रेक्षकांकडून देखील फोन यायला लागलेले आहेत. संतोष शिंदे बुराणपूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संतोषजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. संतोष बेटा, संतोष बोलताय? हा जी सर. जन्म नमस्कार तारीख बाबा. सांगा बेटा. नमस्कार, जन्म हा, तारीख सांगा. माझी 19/9/1980 मधलं 79 चा जन्म आहे बाबा. अच्छा. आणि जन्म वेळ आहे म्हणजे जन्म वेळ माहिती आहे का? सकाळी 5 जन्म वेळ वाजता. माहिती आहे? हा, जन्म वेळ आहे 5 वाजता सकाळची. अच्छा. जन्म ठिकाण? निमुरा स्टेशन, ठीक आहे. रायगड मला- तालुक्यामध्ये. हो, मला एक सांगा, तुम्ही आता तुमची पत्रिका बनवली, पत्रिकेमध्ये तुम्हाला तुमचं जे काम आहे ना, त्या कामामध्ये तुम्हाला एकदम यश नाही आहे. आता जे मला वाटतंय की तुमचं जे काम ते खाद्य उद्योग, शेती यासारखं काही काम करताय का तुम्ही? मी शेती काम करतो बाबा. मी ना काही दिवस साड्यांचा धंदा पण केला, तिच्यात पण यश नाही भेटलं मध्ये. मला एक सांगा, ते आता याच्यामध्ये पण यश नाहीये, आणि तुम्ही आता सांगितलं का साड्यांचं काम पण केलं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला यश नाही भेटला, आणि मला दिसतंय थोडेफार दिवस तुम्ही नोकरी पण केली होती, पण नोकरीमध्ये पण यश नाही. थोडेफार दिवस नोकरी पण केली, हा. तिच्या पण मध्ये काही यश नाही भेटलं. हे काय असं माझ्या मागे काय तर लागलाय? हो 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 हो. आणि 2 भाऊ आहे का तुम्ही? हा, 2 भाऊ आहे. ठीक आहे. दुसरं काय करतो? दुसरं माझ्यासारखं शेती काम करतो तो. त्यांना यश मिळतंय का? त्यांना पण यश नाही भेटत आहे, मला बी यश हो. नाही भेटत आहे. तेच सांगतो आता मी तुम्हाला. कारण काय की कुटुंबात पितरांचा अभिशाप लागलेला आहे, म्हणजे पितर आपल्याला प्रसन्न नाहीये. ठीक आहे. आता तुम्ही बघा, तुम्ही नोकरी करून तुम्ही बघितलं, आणि तुम्ही कपड्यांचं काम केला, नंतर शेतीचं काम केला, अजून तुम्ही 2-3 काम बदलले, पण तुम्हाला यश नाही मिळालं. आणि दुसरा भाऊ जे आहे तो पण काम करतो, त्याला पण यश नाहीये. म्हणजे घरात आर्थिक स्थिती कसं सुधारणार? जर काम चालणार नाही तर आर्थिक स्थिती का सुधारणार? तर मी तुम्हाला एकच सांगतो की जे आपले पितरांच्या जे अभिशाप आहेत त्याला आशीर्वाद मध्ये बदल करा. आता त्यासाठी काय काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. दर अमावस्येला तुम्हाला एक खूप चांगला मंत्र देतो मी, ते मंत्र तुम्ही जपा. सर्व पितृ देवताभ्यो नमः हा मंत्र दक्षिण दिशेला तुम्ही फेस करा. एक आसन बिछून घ्या आणि त्याच्यावरती बसून तुम्ही स्वतः या मंत्राचा जाप करा. नंबर 2, दर अमावस्येला एक वामनाला तुम्ही जे सीधा असतो ना ते तुम्हाला दान करायचं. आणि दान करताना आपल्या हातात असं पाणी घ्या
आणि संकल्प सोडायचा, म्हणजे मी हा दान माझे पितरांच्या समृद्धीसाठी, पितृ शांतीसाठी मी हा पदार्थ दान करतोय असं म्हणायचं आणि असं जल सोडून द्यायचं. ते अमावस्येला करायचं. आणि नंबर 3, दर शनिवारी आणि दर अमावस्येला गायचं दूध घ्या, ते पिंपलाच्या जडीमध्ये द्यायचं तुम्हाला, म्हणजे पिंपलाचं झाड असतो ना, ते खाली तुम्हाला द्यायचं. तर जर तुम्ही असं केलं ना, तर निश्चितपणे पितरांच्या अभिशाप नाही, तुम्हाला आशीर्वाद भेटणार आणि तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालणार. आणि शेवटचा एक उपाय, तुम्ही काम करताय कोणत्या शेती आणि हा एकसारखा अन्न खाद्य उद्योग, तर एकच करा, अन्नपूर्णा माईची प्रतिमा तांदूळ मध्ये तुम्हाला ठेवायचं तुमच्या देवस्थानमध्ये आणि त्याची पूजा करा, रोज अर्चना करा, रोज वंदना करा आणि धूप दीप नैवेद्य दाखवा. आणि दररोज तुम्हाला जेव्हा कामाला जायचे ना, तर तुम्ही दर्शन करून मग तुम्ही कामाला निघा. असं केलं ना, निश्चितपणे तुमच्या कामात तुम्हाला खूप यश भेटणार, धन भेटणार आणि कीर्तिमान भेटणार. खूप खूप आशीर्वाद संतोष. निश्चितच मला वाटतं संतोषजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. असेच जर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधा. गुरुजी, बरंच वेळा असं होतं की आपण घड्याळाचा वेळ काही कारणास्तव, म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे किंवा कुठेतरी जायचंय म्हणून आपण काय करतो, एकतर पुढे करून ठेवतो किंवा घड्याळाचा वेळ मागे करून ठेवतो. हे करणं बरोबर आहे का? हे करणं बरोबर नाहीये. ओके. एकदम बरोबर नाहीये. सगळ्यांना सांगू इच्छितो मी, जर तुम्ही घडी, आणि खूप काही लोक हे करताय म्हणजे मुद्दामून करताय, त्यांना काय वाटतं जर घडी आपण थोडंसं पुढे केली आणि ते काय आपल्याला म्हणजे उशीर होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला त्या काळात उशीर होणार नाही, पण निश्चितपणे जे तुमचं लक्ष आहे ना, जे तुम्ही आयुष्यात तुम्ही जे लक्ष ठरवलं आहे की मला इतकं वर्षांमध्ये तिथपर्यंत पोहोचायचं, मला इतक्या वर्षांमध्ये हा प्रॉपर्टी घ्यायचा, मला इतक्या वर्षांमध्ये मला हे गाडी घ्यायची, मला हे घ्यायचे, ते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप उशीर होणार. कारण की जे तुम्ही घड्याचं जे टाइम आहे ते जे मागे पुढे केला ते एकदम बरोबर नसतं. आणि त्याची ऊर्जा ते डायरेक्ट तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर, कारण की तुम्ही ते घडी घातलेली आहे, स्वतः घातलेली आहे. आणि त्याचा टाइम जर युनिव्हर्सल नाहीये, म्हणजे जर तुम्ही इंडियामध्ये राहता तुम्ही, आणि जे इंडियन टाइम्स जे आहे, स्टँडर्ड टाइम जे आहेत, जर तुम्ही तसं नाही ठेवला तर निश्चितपणे त्याची नकारात्मक ऊर्जाचा संचार मनावर होणार, शरीरावर होणार. याचा परिणाम निश्चितपणे नेगेटिव्ह आहे. तसं करू नका. निश्चितच, म्हणजे जी वेळ आहे युनिव्हर्सल जी सांगितलेली आहे त्याच वेळेवरती घड्याळ असलं पाहिजे, तरच आपली प्रगती होणार आहे. निश्चितपणे निश्चितपणे. नक्कीच. या विषयावर खरं तर आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे घड्याळाची दिशा तुमची दशा बदलू शकते, आणि यावर मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आपण पुढे जाणारच आहोत, मात्र आपल्या प्रेक्षकांकडून देखील फोन यायला लागलेले आहेत. हरिदास ठाकरे अमरावतीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. हरिदासजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतो सर. शहरात आहे मी. जन्म तारीख सांगा बेटा तुमची. जन्म तारीख सांगा तुमची. माझी 9/6/60 आहे. जन्म वेळ माहिती आहे तुम्हाला? 9/6/60. अच्छा, जन्म वेळ माहिती आहे का? वेळ नाही माहिती. अच्छा, ठीक आहे. आणि जन्म ठिकाण? ठाकूरगाव, खेडा, अमरावती जिल्हा. ठीक आहे. आता मी एक सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळ्यात आधी हे जाणून घ्या की आरोग्याबद्दल, म्हणजे थोडंसं तुम्हाला स्वास्थ्य, जे तुमचं शारीरिक तुम्हाला अडचणी येणार आणि आता पण चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाच्या, घरात जे कलेश, भांडणं, अशांतता ते पण घरात चालू आहेत. तर काही असं राहतो का, म्हणजे अशांतता राहते घरात? हो, अशांतता राहते. एकच काम करा तुम्ही, आता जे घरात जर अशांतता आहे तर निश्चितपणे सुख समृद्धी हे भेटणार नाही आपल्याला. तर काय करा तुम्ही, दर शनिवारी आणि अमावस्येला गौमूत्र अर्क ते शिंपडायचं पूर्ण घरात. आणि नंबर 2, तुम्ही दर अमावस्येला एक काम निश्चितपणे करा. गोलोचन, एक गोलोचन असतं ते
तुम्हाला जी गौरी आहे ना, ते गौरीला पेटून घ्या आणि त्याच्यावरती थोडासा गोड उचण टाका, त्याची धुनी पूर्ण घरात तुम्हाला द्यायच्या. हे 2 उपाय जर केले ना, तर तुम्हाला आरोग्य पण भेटणार आणि घरात जे भांडणं, अशांतता, गृहकलेश जे चालू आहे ना, ते पण नाही होणार. ते दोन्ही उपाय करा आणि निश्चितपणे घरच्या जे एक माहोल ते एकदम चेंज होऊन जाईल. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. अगदीच मला वाटतं हरिदासजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुमचेही जर काही प्रश्न असतील तर निश्चितच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. बऱ्याच वेळा आचार्यजी असं होतं की आपल्याकडे एकापेक्षा जास्त घड्याळं असतात. काही लोकांकडे तर 4-4, 5-5 घड्याळं असतात, पण त्यातली काही बंदही पडलेली असतात. तर त्याचा भाग्यावर काही परिणाम होतो का? म्हणजे बंद पडलेली घड्याळं जी असतात ती घरात तशी बंद पडून ठेवली तर चालतात का? नाही, नाही चालत. तेच एक मी सांगतो. काय करायचं, जर तुमच्याकडे ठीक आहे, तुमच्याकडे 2, 4, 5, 6 आणि त्याचे अजून जर जास्त घडी आहेत, तर काय करायचं तुम्हाला? फक्त एक लक्ष द्या तुम्ही. एक तर तुमची घडी बंद नाही पडली पाहिजे. म्हणजे बंद घडी जर तुम्ही घरात ठेवली, तर निश्चितपणे आपलं जे नशिबेचं सिस्टम आहे ना, म्हणजे भाग्याचं जे सिस्टम आहे ना, तो बंद पडतोय. आणि आपल्याला नेगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, जे आपण नेहमीच असा विचार करतो ना, आपलं कामात कशाला एवढा म्हणजे अडचणी कशा येतात, म्हणजे असं वाटतं आपल्याला आता काम होईल, पण होत नाही आपले काम. हे खूप काही लोकांच्या एक मनात प्रश्न हे राहतो की आपलं कामच होत नाही, का होत नाही काम? तर त्याच्या एक कारण हा पण आहे. घरात घडी कधी बंद पडली नाही पाहिजे. तुमची जे आपलं जे भिंतीवर आपण घडी लावतो तो पण आणि जे घडी आपण वापरतो तो पण. नंबर 2, घड्यांवर डस्ट पण नाही पाहिजे. म्हणजे खूप काही लोक काय करतात, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष ते घडी बघत नाही आणि घडीच्या वरती ते खूप डस्ट होऊन जाते. ते पण नको आहे. म्हणजे जर तिथं डस्ट आली ना, तर निश्चितपणे तुमचं भाग्य त्याच्यावरती पण डस्ट येणार. तर हे तुम्हाला लक्ष दिला पाहिजे. हा, तुम्ही असं आहे की ठीक आहे, तुमच्याकडे जेवढी घडी आहे, तुम्हाला जे घडी तुम्हाला वापरायची ते वापरा, पण सगळी घडी आपली चालू ठेवायच्या. आणि बऱ्याच वेळा असं असतं की आजकाल लोक मोबाईल फोन वापरतात, त्यामुळे घड्याळ वापरत सुद्धा नाहीत. तर त्याचा भाग्यावर काही परिणाम होतो का? भाग्यावर परिणाम होत नाही, पण एक सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जेवढे आपले जे जुने लोक आहेत, ते आज पण घडी वापरताय. आज पण ते घडी वापरताय. कारण काय याच्यात ते एक सांगतो मी तुम्हाला. जसं आपण हातात रुद्राक्ष आपण घालतो, तर हा आपलं रक्षण करतोय. तसंच हा जे घडी आहे ना, हा तुमचं रक्षण करतेय. म्हणजे तुम्ही जर यात्रेला तुम्ही निघाले, तुम्हाला विदेश यात्रेला जायचं, तुम्हाला जर तुम्ही यात्रावर तुम्हाला जायचं, तुम्ही जर घडी तुम्ही बांधून गेले ना, तर आपले जुने लोक पण म्हणताय की जे काही आपल्यावर काही दुर्घटना किंवा काही अपघात होण्याची जे शक्यता राहते, ते पूर्ण घडीवर येऊन जातो. म्हणजे तुम्हाला अपघात आणि दुर्घटनाची भीती राहत नाही. म्हणून प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा आपण जर काही मोठी यात्रा किंवा आपल्याला विदेश यात्रावर आपल्याला जायचं, तर निश्चितपणे तुम्ही घडी वापरा. तर घडीचा वापर तुम्हाला 100% जे अपघात आणि दुर्घटना यांच्यापासून तुम्हाला खूप लांब ठेवतो. निश्चितच घड्याळ आपल्या आयुष्यावर इतका जास्त परिणाम करत असतं हे आता समजलेलं आहे यावरून. पण आणखी एक लहान मुलांच्या बाबतीत मला विचारायचं की लहान मुलं जी घड्याळं वापरतात ती चालू असतात, म्हणजे वेळ दाखवत असतात, पण तरी सुद्धा त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा कार्टून्स असतात किंवा जे ते कार्टूनमध्ये बघतात जी कॅरेक्टर्स असतात ते सुद्धा त्या घड्याळांवर असतात. तर अशी घड्याळं लहान मुलांनी वापरली तर चालतात का? एकदम चालतंय. कारण काय की ते जेवढे कार्टून वगैरे आणि ते काय ते एक हॅपीनेसचा एक मार्क आहे, हॅपीनेस. ते जे हॅपीनेसचे जे मास्क असतात ते चालतात, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि अजून एक सांगतो मी, जे लहान मुलाबद्दल जे तुम्ही प्रश्न विचारला, लहान मुलं म्हणजे साक्षात देव. यांना कुठलाही दोष लागत नाही. म्हणजे यांच्यावर कोणताही नियम तो पण अप्लाय होत नाही. पण जे तुम्ही प्रश्न विचारला की थोडे थोडे जे मोठे जे बाल आहेत ते पण काय करतायत, ते पण अशी घडी बांधताय. तर त्याच्यामध्ये कुठलाही काही दोष नाहीये. ते जर कार्टून वगैरे तुम्ही बांधला किंवा दुसरं काही हॅपीनेसचं चिन्ह आहे ते तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये.
घड्याळ नेमकं कोणत्या दिशेला असावं याबद्दल तर आपण बोललेलोच आहोत, पण याविषयी अजून काही गोष्टी आहेत का घड्याळाबाबत की त्या आपण फॉलो करायला हव्यात? हो, खूप काही लोक काय करताय, घडी बेडरूम मध्ये लावताय. तर बेडरूम मध्ये घडी लावताना तुम्हाला एक लक्ष दिला पाहिजे की जसं आपण झोपलो तर खूप काही लोक काय करतात, एकदम समोर एक्झॅक्ट ते घडी लावताय, ते एकदम चुकीचं आहे. असं केलं नाही पाहिजे. आणि ऑलरेडी मी जी एक गोष्ट सांगितली की तुमच्या डोक्यावर पण घडी नाही पाहिजे. आणि याच्यामध्ये एक खूप महत्वाचा विषय काय आहे, खूप काही लोक घडी असं लावतात की त्याची जे सावली आहे तो मिरर मध्ये पडतीये. कधी कधी जे तुमची ड्रेसिंग टेबलचा जे मिरर आहे किंवा दुसरं काही मिरर आहे त्याची सावली त्याच्यामध्ये, तो एकदम चुकीचा आहे. ते सावली पडली नाही पाहिजे. म्हणजे असं केलं ना तर निश्चितपणे दुर्भाग्याच्या निमंत्रण आहेत हा. तर जर अशी काही चूक तुमच्याकडनं झालेली आहे तर निश्चितपणे त्याला परिवर्तित करा. पण हा दिशाबद्दल जर मी तुम्हाला सांगेल तर उत्तर आणि पूर्व फक्त हे दोन दिशा फॉलो करा. आणि जर उत्तर पूर्व मध्ये नाही बसत तर एक लक्ष द्या तुम्ही की पश्चिम दिशाकडे पण तुम्ही लावू शकतात. पण हा एकदम जर आपत्तिकाल म्हणजे तुमच्याकडे जागाच नाहीये लावायला, मग तुम्ही पश्चिम दिशेला फॉलो करा. पण प्रायोरिटी जे दिली पाहिजे ते उत्तर दिशेला द्या आणि पूर्व दिशेला द्या. आणि जर तुम्ही हे सगळं तुम्ही निश्चितपणे फॉलो केलं ना, निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात बदल होणार म्हणजे होणारच. अगदीच, म्हणजे योग्य दिशेला जर आपण घड्याळ लावलं तर आपली दशा बदलू शकते, भाग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आशीर्वाद. श्रीरवर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आविदाच्छुमानम मह्यते धनम धान्यम पशुम बहुपुत्र पत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.